अजितदादा पवार यांचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे तो अपघात नसून घातपातच आहे अशी दाट शंका आमदार रोहित पवार यांनी सातत्याने व्यक्त केलेली आहे आणि ते आता पोलीस स्टेशनला या संदर्भातली तक्रार देण्यासाठी गेलेले आहे. खरं तर दखलपात्र कोणताही गुन्हा असेल त्यामध्ये अशी शंका दिसत असेल की खरोखर घातपात झालेला आहे तर त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेणं हे आवश्यक आहे. परंतु हा एक खूप मोठा राजकीय मुद्दा सुद्धा आहे. कोणाचे हात याच्या मागे आहेत, कोणाचं डोकं याच्या मागे आहे, ज्यांनी अपघात घडवून आणलेला आहे इथपर्यंत हे प्रश्न पोहोचू शकतात. त्यामुळे कदाचित पोलिसांना सुद्धा सांगण्यात आलेलं असेल की गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही. आता मुख्य मुद्दे जे त्यांनी मांडलेले आहेत रोहित दादांनी, त्याच्यामध्ये असं दिसते की VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या एव्हिएशन कंपनीची जी विमान आहेत ती सदोष आहेत का याबद्दल DGCAनी चौकशी सुरू केलेली होती आणि त्या चौकशीमध्ये अप्रूव्ड प्रोसिजरनुसार नॉन कम्प्लायन्सेस आहेत का, अप्रूव्ड प्रोसिजर फॉलो केलेली आहे का, त्यानंतर करेक्टिव्ह मेजर्स वेळोवेळी घेतलेले आहेत का जे DGCAने सुचवलेले असतील किंवा तुमच्या विमानांच्या संदर्भात, उड्डाणांच्या संदर्भात, तुमच्या वैमानिकांच्या संदर्भात अशा प्रकारचे काही करेक्टिव्ह मेजर्स घेतले पाहिजेत ते घेतलेले आहेत का. नंतर त्या सगळ्या फ्लाईट्सचा म्हणजे त्या विमानांचा एअरवर्दीनेस तपासण्यात आलेला आहे का वेळोवेळी, हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. रिपोर्टिंग फॉर्म्स असतात की जे विमानाच्या प्रकृतीबद्दल, त्यांच्या काय म्हणू आपण सक्षमतेबद्दलचे असतात, त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्याबद्दलचे असतात. तर हे रिपोर्टिंग फॉर्मसुद्धा चौकशीच्या अखत्यारीत घेण्यात आले होते का, हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. रोहित पवार यांनी अंतर, वेळ, वाहन म्हणून जे विमान आहे ते या सगळ्या संदर्भात खूप डिटेल माहिती पत्रकार परिषदेमधून मांडली आणि त्यानंतर सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर व्हिजिबिलिटी इश्यू असल्यामुळे दादांच्या विमानाचा अपघात झाला असं सांगण्यात आलं. परंतु अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हा व्हिजिबिलिटी 3 का 3.5 किलोमीटरपर्यंत होती असं म्हणतात. आता तिथे व्हिजिबिलिटी होतीच, धुकं नव्हतं हे सामान्यातला सामान्य माणूस सांगू शकत होता. तरी सुद्धा सुरुवातीला हे कोणी पसरवलं, कशासाठी पसरवलं की धुकं दाटून आलेलं होतं, दिसत नव्हतं, व्हिजिबिलिटीचा विषय होता, हे कोणी पसरवलं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक शंकास्पद गोष्टींच्या आधारे अजितदादांचा मृत्यू हा घातपातातून झालेला आहे अशा पद्धतीने रोहित पवार यांनी तक्रार दिलेली आहे. दखलपात्र गुन्हा आहे, अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि याच्या संदर्भातला गुन्हा नोंदवून घेतला नाही तर कदाचित अनेक शंका कुशंका या तशाच जिवंत राहतील. त्यामुळे विमान अपघाताची चौकशी निपक्ष पद्धतीने झाली पाहिजे. गुन्हा नोंदवल्यावर त्या संदर्भात विविध प्रकारच्या चौकशा करण्याचे अधिकार पोलिसांना प्राप्त होतात. ते पोलिसांनी स्वतःकडे घेतले पाहिजे. पण ते का घेतले जात नाही आहेत? कायद्याला मान्य असलेली नियमांची प्रक्रिया ही पोलिसांना मान्य नाही का, की पोलिसांना ती मान्य करू नका असं सांगण्यात येते, हे सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यामुळे मला असं वाटते की रोहितदादा पवार यांनी दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात जर काही इत्थंभूत अशा प्रकारची चौकशीची मागणी केली असेल आणि तक्रार देताना बेसिक काही मुद्दे घेऊन जे त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवले होते त्याच्या आधारे जर ते तक्रार नोंदवून घ्या आणि FIR नोंदवा, गुन्हा नोंदवा असं म्हणत असतील तर तो गुन्हा नोंदवून घ्यायला पाहिजे. पोलिसांनी केवळ कायद्याचं राज्य आहे हे दाखवण्याची वेळ आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते असं करत असतील तर ते अत्यंत वाईट आहे. त्या सगळ्या लोकांकडे मग शंकेची सुई जाऊ शकते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.